नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सिंधुदुर्गचा 10वीचा निकाल 98.13%. मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी. भार्गवी शेटवे 100% गुणांचा जिल्ह्यात प्रथम. पेडमध्ये अवैध टपऱ्यांचा वाढता सुळसुळाट. गांजा प्रकरणानंतर प्रशासनावर गंभीर प्रश्न. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी. खेडमधील खवटी रेल्वे ब्रिजजवळ टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण दुर्घटना. 4 प्रवासी किरकोळ जखमी. आणि म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा. शिवसेना काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन. राष्ट्रवादीला म्हसळ्यात मोठा धक्का. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकण विभागाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 10वीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्याने तब्बल 98.13% निकालाची नोंद करत उज्ज्वल कामगिरी केली आहे. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे. सावंतवाडीतील मिलाग्रिज हायस्कूलची विद्यार्थिनी भार्गवी शेटवे हिने 100% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर याच शाळेचा कृष्णा पास्ते याने 99.40% गुणांसह द्वितीय आणि विराज राऊळ याने 99% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पहिले 3ही क्रमांक सावंतवाडीतील मिलाग्रिज हायस्कूलने पटकावले आहेत. जिल्ह्यातून एकूण 8,151 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 7,999 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मुलींचा निकाल 99.11% तर मुलांचा निकाल 97.20% लागला. तालुकानिहाय निकालात मालवण तालुका 98.76% प्रथम, सावंतवाडी द्वितीय तर वेंगुर्ला तृतीय स्थानी राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माझं नाव भार्गवी अंकुश शेटवे. मला 10वी SSC बोर्डमध्ये 100% मिळाले. मी माझ्या यशाचं श्रेय माझी स्कूल मिलाग्रिज हायस्कूल सावंतवाडी हिला देईन. माझे शिक्षक, प्रिन्सिपल फादर रिचर्ड साल्दाना, पूर्ण मिलाग्रिज स्टाफ, तसेच माझे आई वडील आणि माझ्या भावाला मी माझं श्रेय देईन. तो माझा मोटिवेशन होता पूर्ण SSC स्टडीजमध्ये. माझं गाव चौकोळ, परंतु इथे आम्ही सावंतवाडीमध्ये शिक्षणासाठी होतो. तसेच मला NDA द्यायचंय. NDA ची एक्झाम असते ती द्यायची आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. मला माझ्या देशाची सेवा करायची आहे, तसेच माझे लिगसी मेंटेन करायची आमच्या फॅमिलीची. सो मी डिफेन्स फील्डमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे. माझी आई हाऊसवाईफ आहे, तसेच माझे वडील एक्स आर्मी म्हणजे आर्मी रिटायर्ड आहेत आणि ते माझं खरंच खूप मोटिवेशन आहे. त्यांनी खूप मोटिवेट केलं मला पूर्ण वर्ष. माझं नाव कृष्णा महेश पास्ते आहे. मला 10वीच्या SSC बोर्डामध्ये 99.40% मिळालेले आहे. याचं श्रेय मी नक्कीच आमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना तसेच सर्व शिक्षकांना देईन, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो आहोत. मी मेडिकल फील्डकडे जायचा माझा विचार आहे, त्यासाठी मी नीट एक्झामची तयारी करण्यास सुरू करणार आहे. हो, मी यासाठी माझ्या आई वडिलांना नक्कीच धन्यवाद देईन, कारण ते वेळात वेळ काढून माझा अभ्यास घेत असे. माझे पप्पा जे इंग्लिशचे शिक्षक आहेत, ते मला इंग्लिशसाठी मार्गदर्शन करायचे. तसेच माझी आई मला मराठीसाठी मार्गदर्शन करायची. माझ्या यशाचं श्रेय मी नक्कीच माझ्या मम्मी पप्पांना देईन, कारण त्यांनी सुद्धा मला चांगले मार्गदर्शन केले आहे. नमस्कार, माझं नाव विराज नंदकिशोर राऊळ. मला 10वीत 99% मिळालेले आहेत. याचं श्रेय मी सर्वप्रथम माझी शाळा, माझ्या शाळेतील शिक्षक फादर रिचर्ड साल्दाना आणि माझ्या आई-वडिलांना देईल. कारण पूर्ण 10वीच्या वर्षात त्यांनी मला जे अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे, ते खरंच मी विसरू शकत नाही आणि त्यामुळे मी हे 99% घेऊ शकतो. पुढे मला इंजिनिअरिंग साइडला जाऊन AI आर्किटेक्चर व्हायचं आहे. त्यासाठी मी सध्या JEE एक्झामची तयारी करत आहे. सर्वप्रथम देवाचे मी आभार मानतो आणि सर्वप्रथम मिलाग्री मातेचे मी आभार मानतो, कारण गेली कित्येक वर्षे मिलाग्री शाळेने हे यश प्राप्त केलेलं आहे. 100% जी परंपरा मिलाग्री शाळेची आहे ती चालू ठेवलेली आहे आणि देवाच्या कृपेने आणि आमच्या सर्वांच्या परिश्रमाने, मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि त्याच्या पालकांच्या सर्व परिश्रमाने हा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. आणि 199 विद्यार्थी आमचे 10वीच्या एक्झामसाठी बसले होते
आणि त्यातून सर्व म्हणजे 199 उत्तीर्ण झालेले आहेत. 100% रिझल्ट आमच्या मिलाग्री शाळेचा लागलेला आहे आणि 177 मुले डिस्टिंक्शनने पास झालेली आहेत. तर खूप अभिनंदन, खूप गर्व वाटतो की आपण सर्वजण एकत्र मिळून काम करतो आणि कामाचा किंवा ह्या कष्टाचा फळ आम्हाला या आमच्या निकालाद्वारे मिळालेला आहे. आणि ही परंपरा या मुलांनी सर्वप्रथम भार्गवी जिने 100% गुण प्राप्त केलेले आहेत, तसंच महेश पास्ते आहे, तसंच कृष्णा पास्ते आहे आणि आमचा विराज, हे ह्या विद्यार्थ्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत हे त्यांचा परिश्रम, शिक्षकांचे परिश्रम आणि त्यांच्या पालकांचे परिश्रम. सर्वांना धन्यवाद, थँक्यू. आणि खूप खूप आनंद झालेला आहे मला. आणि या सर्व यशासाठी देवाचे मी आभार मानतो. मी फादर रिचर्ड साल्दाना, मुख्याध्यापक मिलाग्री स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी. तिचं अभ्यासातील सातत्य बघून मला विश्वास होता की ती म्हणजे चांगलेच पर्सेंटेज घेईल. पण आज 100% आले. त्याच्यामुळे मला म्हणजे खूप खूप देवाचे आभार मानते. मी शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझ्या मुलीचे पण सर्वप्रथम मी आभार मानते की तिने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण वर्षभर ती कन्सिस्टन्सी ठेवली. आणि पुढच्या पण मुलांना मी, पुढच्या नेक्स्ट इयरच्या मुलांना पण मी सजेशन देईन की अभ्यासात सातत्य ठेवा. अगदी पहिल्यापासून म्हणजे एप्रिल मे महिन्यापासून जर अभ्यासात सातत्य ठेवलं तर यश हे नक्की तुमच्या हातात आहे. सर्वांना नमस्कार. आज खरोखरच एक सुवर्ण क्षण आहे की माझ्या मुलाने 99% मार्क्स मिळवले आहेत आणि खरोखरच मी खूप खुश आहे. आणि याचं श्रेय जे आहे ते या शाळेचे प्रिन्सिपल फादर रिचर्ड साल्दाना, त्यांचं सर्व मिलाग्रीचं सर्व टीचिंगचा स्टाफ ॲज वेल ॲज नॉन टीचिंग स्टाफ, या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतोय. आणि खास करून देवाचे आभार मानतोय, कारण त्यांच्यामुळे जे शक्य झालंय. आणि आई वडिलांची, पूर्वजांची पुण्याई आहे ही, त्यामुळे जे हे यश मला गवसलंय. माझ्या मुलाचे, विराजचे याच्यात खूप परिश्रम आहेत. म्हणजे गेली 10-12 वर्ष जे काही त्याने सातत्याने अभ्यास केलाय आणि विशेष करून, खास करून शिकण्यापेक्षा अंडरस्टँडिंग कडे मी जास्त त्याला फोकस करायला सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने त्याने ते केलेले आहे. यामध्ये माझी पत्नी हिचा मोठा हातभार आहे, कारण तिच्यासाठी त्याने खूप कष्ट केलेले आहेत. आणि हेही सांगतोय की एक 12वी पर्यंत कुठे बाहेर पाठवण्याचा मानस नाही आहे आणि योगायोगानेच इथे अकॅडमी पण उपलब्ध आहेत. आणि कॉलेजचं शिक्षण मला द्यायचं आहे आणि ॲज वेल ॲज जर अकॅडमी झाली, हे आमचं भाग्य आहे. त्यामुळे इथेच सावंतवाडीत मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याने जेईची तयारीला त्याने सुरुवात केलेली आहे. खेड शहरातील बजमे इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने SSC फेब्रुवारी 2026 परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत सलवा शाहजहान मुल्ला हिने 94% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर निदा इलियास मणियार हिने 90.60% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आहे. आयशा दिलावर परकार हिने 88.80% गुणांसह तृतीय, तर फिरदौस फारुख पेडेकर हिने 88.20% गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळवला. इतर विद्यार्थिनींनीही उत्तम यश संपादन करत प्रशालेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ARD खतीब, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वी देव माध्यमिक विद्यालयाने 10वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल यश मिळवत सलग 15व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा लौकिक वाढवला आहे. या परीक्षेत नेहा म्हात्रे आणि कार्तिक जाधव यांनी प्रत्येकी 96% गुण मिळवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला, तर हर्ष म्हात्रे यांनी 94.40% गुणांसह द्वितीय आणि लिखित पाटील यांनी 93.20% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल 10 विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, मुख्याध्यापक संदीप भोर, प्रशासन अधिकारी RR पाटील, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
पेण शहरात अवैध टपऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून एका टपरीतून गांजा जप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरात सुमारे 250 ते 300 अवैध टपऱ्या उभ्या असल्याची चर्चा असताना केवळ एका टपरीवर कारवाई करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. काही दिवसांपूर्वी पेण पोलिसांनी एका महिलेच्या टपरीतून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने संबंधित टपरी जमीनदोस्त केली. मात्र ही कारवाई केवळ दिखाव्यापुरती असल्याची टीका आता जोर धरतीये. स्थानिक नागरिकांच्या मते शहरातील अनेक टपऱ्यांमध्ये गांजा, एमडी, मटका तसेच बेकायदेशीर खाद्य विक्रीसारखे अवैध धंदे सुरू आहेत. या प्रकारांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एक टपरी पाडली म्हणजे प्रश्न संपला का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत व्यापक आणि कठोर मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा शहरातील अवैध धंदे अधिक बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. म्हसळा नगरपंचायतवर अखेर शिवसेनेने भगवा फडकवला असून शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे रायगडच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शाहिद जंजीरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव करत विजय मिळवला. मतदानात शिवसेनेच्या उमेदवाराला 9 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 6 मतांवर समाधान मानावे लागले. श्रीवर्धन आणि दिवे आगारनंतर आता म्हसळ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या एकत्रित समीकरणामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. मी मसलावासियांचा व सर्व पंचायतच्या नगरसेवकांचा मनापासून आभार प्रकट करतो की त्यांनी एक हाती सत्ता, जी भ्रष्टाचारी सत्ता राष्ट्रवादीची इथं स्थापन झालेली एक हाती सत्ता चालवत होते, त्याच्यामुळे लोक भयभीत आहेत. प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये आक्रोश असल्यामुळे आम्हाला हे पाऊल याच्यासाठी उचलावं लागलं की फक्त घोषणा करत आहेत, घोषणाशिवाय काही काम इथं होत नाही. महाराष्ट्रभर फक्त बोलत फिरायचं की मी एवढं कोटी निधी पाण्याचा आणली, 80 कोटी निधीचे बोर्ड लागले गेले, पण तिथं आजपर्यंत पाण्याची स्कीम पूर्ण नाही झाली. DPR अजूनपर्यंत झालेला आहे, पण त्याची पूर्ण आजपर्यंत त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आज इथं निर्माण झालेले आहेत. म्हणून आम्ही सर्व जे काँग्रेस आणि सेना हे सर्व नगरसेवकांनी शिंदे गटच्या याच्यामध्ये आम्ही आज निर्णय घेऊन ही सत्ता स्थापन केलेली आहे. म्हणून आज ही 100% जनतेची यश आहे. ही विजय अंतुले साहेबांचा आणि शिंदे साहेबांची विजय आहे. आता भरपूर लोक आम्हाला जोडायला तयार आहेत आणि आमची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे का इथे बदल जरूर घडेल आणि शिवसेनेचा आमदार श्रीवर्धन मतदारसंघामध्ये बसेल. मुंबई गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिजजवळ आज सकाळी टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून गणपतीपुळेच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्समधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनु विनायक कोलमकर, त्रिशा अनिल सिंग, गुंजन अनिल सिंग आणि अनिल श्रीशंकर सिंग यांचा समावेश आहे. सर्व जखमी मुंबईतील दहिसर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथील जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधामची 24 तास सेवेत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवत मदत कार्य केले. उद्धव ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील विद्यमान खासदारांवर जोरदार टीका केली आहे. कोकण रेल्वे आणि दादर रत्नागिरी रेल्वे प्रश्नांवरून त्यांनी नाराजी व्यक्त करत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार निद्रिस्त असून एकही खासदार कामाचा नाही असा घणाघात केला. तसेच गेल्या वर्षभरापासून दादर रत्नागिरी रेल्वे सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र सध्याचे खासदार या प्रश्नावर कोणतेही ठोस प्रयत्न करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुर्दैव आहे कोकणचं की सध्या कोकणातून निवडून आलेले जे खासदार आहेत त्यांना हे पूर्णपणे निद्रिस्त झालेले आहेत.
त्यांना कोकणवासी, कोकण रेल्वे आणि कोकणवासियांचं दुःख दिसतच नाही आहे आणि त्या विरोधात जो आवाज सातत्याने रेल्वे बोर्डाकडे आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे उठवायला पाहिजे. सेंट्रल रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन ठामपणे छाती ठोकपणे कोकणवासियांची बाजू मांडली पाहिजे. त्यासाठी दुर्दैवाने कोकणामध्ये सध्या एकही खासदार नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु निवडून आलेल्या खासदारांचा जो आवाज असतो तो दुर्दैवाने आज बंद झालेला असल्यामुळे आज कोकणवासियांना स्वतःच्या हक्काच्या रेल्वेने प्रवास करत असताना अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये त्यांना प्रवास करावा लागतो. दिव्यावरून दिवा सावंतवाडी किंवा दिवा रत्नागिरी ही गाड्या पुन्हा एकदा दादरवरून सुरू करा अशा पद्धतीची मागणी मागच्या एक वर्षापासून मी सातत्याने लावून धरलेली आहे. परंतु रेल्वे प्रशासन मात्र आडमोठेपणा करते आणि त्या ठिकाणी जर सध्याच्या खासदारांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच एवढ्यात हा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं की त्यांनी निवडून दिलेले खासदार हे पूर्णपणे झोपलेले आहेत. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत टपरी चालकांना तुर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी टपरी चालकांशी संवाद साधत MIDC अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून या प्रश्नावर योग्य तोडगा काढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. MIDC कडून औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत टपऱ्या आणि बांधकाम यांवर कारवाई सुरू करण्याची तयारी सुरू असताना स्थानिक टपरी चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर अनंत गीते यांनी मध्यस्थी करत तुर्तास ही कारवाई होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. ज्या शेतकऱ्यांनी उद्योगांसाठी जमिनी दिल्या त्यांच्या कुटुंबाची उपजीविका टिकवून ठेवत प्रशासनाने मार्ग काढावा अशी विनंतीही त्यांनी MIDC अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे टपरी चालकांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. केवळ उपजीविका म्हणून ते चालवतात आणि तीच त्यांची उपजीविका आहे. आता दुसरं काही तर राहिलं नाही ना. म्हणजे जे काय असेल MIDCने घेतलं असेल, आणखीन कुणी घेतली असेल, सरकारने ॲक्वायर केली असेल, त्यामुळे सगळं जे मूळ उपजीविकेचं साधन होतं ते नष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता ही एकमेव साधन आहे त्यांच्याकडे आपल्या उपजीविकेचं आणि ते पण आता नष्ट करायला व्हायला लागले आहे. म्हणून आपण सगळे भयग्रस्त आहात. मग म्हटलं मीच येतो लोट्यामध्ये आणि आपण तिथे बैठक घेऊ. आज दोघेही आलेले नाहीत प्रमुख. जमीन MIDCला दिली, विकत दिली की फुकट दिली त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. पण ज्या क्षणी तुम्ही ही MIDCला दिली त्या क्षणी आपला तिथला हक्क संपला. आता आपण जे काही करू ते अतिक्रमण आहे. कायदेशीर भाषेत त्याला एन्क्रोचमेंट म्हणतात, अतिक्रमण. आता आपण जे काही करू आणि मग तिथे अतिक्रमण येतं तिथे कायदा असाह्य होतो ना. मग तिथे कायद्यानं नाही, मग तिथे प्रेमानं, गोडी गुलाबीनं, सामंजस्यानं, एकमेकाला समजावून घेऊन, तडजोडीनं प्रश्न सोडवायचा. जिथे असे घटना घडते तिथे सामंजस्याने हे प्रश्न सोडवा आणि सामंजस्याने प्रश्न सुटतात. जर सुटले नसते, आता अशोक जाधवने आकडा दिला किती कोटी आहे, किती कोटी ठेकेदारक आहेत, 1,35,00,000 जर सुटला नसता तर आजच्या घडीला महाराष्ट्रात असते का? ते ह्याच्यामुळेच आहे. असे प्रश्न सामंजस्यानं तडजोडीनं सुटतात म्हणूनच आहे. नाही तर 1 कोटी कसे असेल, कसे जन्माला आले असते एवढे ठेकेदार आहेत. आपल्या इथे कसे एवढे ठेकेदार टिकले असते. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा लक्ष नाही दिलं ना, तसं आता पुढे पण दुर्लक्ष करा, बाकी काय करू नका. आणखी करायचं काय आहे? आता कालपर्यंत नाही केलं ना, लक्ष नाही दिलं ना, आता पुढे नका देऊ. वेगळं थोडीच काय करायचं. अगर कालपर्यंत दुर्लक्ष आपण देऊ शकत होतो तर पुढे न द्यायला काय हरकत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या महाड दौऱ्यात सावरट, हिरकणीवाडी आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या विविध गावांमधील कार्यकर्त्यांचा या पक्षप्रवेशामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सावरट, हिरकणीवाडी, नेवाळेवाडी आणि खडकीवाडी तसेच
आंबडोशी परिसरातील कार्यकर्त्यांनी सागर हिरवे आणि सरपंच चंद्रकांत मोरे यांच्या प्रयत्नातून प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी दरेकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान पंचक्रोशीतील नागरिकांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या कामांबाबत अनेक तक्रारी मांडत समस्यांचा पाढाच वाचला। या भागातील दुर्लक्षित प्रश्न गांभीर्याने घेत रायगड विकास प्राधिकरणाच्या कामांचा स्वतः आढावा घेणार असल्याचे आश्वासन प्रवीण दरेकर यांनी दिले। कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नवी मुंबईमध्ये 18 मे 2026 रोजी नवी मुंबई ग्लोबल समिट 2026 या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। नवी मुंबईतील द पार्क हॉटेलमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या समिटमध्ये भारत आणि थायलंड यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। यू बिझनेस मीट 2026-27 संस्थेच्या माध्यमातून आयोजित या परिषदेत रिअल इस्टेट, इम्पोर्ट एक्सपोर्ट, बँकिंग, शिक्षण, तंत्रज्ञान, मेडिकल टुरिझम, स्पिरिच्युअल टुरिझम तसेच ग्लोबल मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातील अनेक उद्योजक, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। स्पेशल फोकस थायलंड या समिटचे प्रमुख आकर्षण असणार असून भारत थायलंड व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। आयोजकांच्या माहितीनुसार 500हून अधिक प्रतिनिधी, कॉर्पोरेट लीडर्स, सरकारी अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। ग्लोबल बिझनेस प्लॅटफॉर्म या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आंतरराष्ट्रीय व्यापार, इनोव्हेशन एक्सचेंज आणि बिझनेस नेटवर्किंगला चालना देणारा ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। नवी मुंबई ग्लोबल समिट येत्या 18 मेला पार्क हॉटेलला आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याचा मूळ उद्देश असा आहे की थायलंड आणि भारत, नवी मुंबई यांच्यामधला व्यावसायिक पूल आपल्याला जोडायचा आहे। ज्या पद्धतीने आपले हजारो लाखो पर्यटक थायलंडला जातात, त्या तिकडची प्रगती बघतात, त्यावेळेला आपल्याकडच्या उद्योजकांच्या मनात सहज येतं का आपलासुद्धा या ठिकाणी एक छोटासा उद्योग असला तर, पण कसं करायचं, का कसं ते शक्य होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्या या समिटमध्ये मिळणार आहेत। तुम्हाला जर तिथे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, आपलं छोटं गाव असेल, आपण आपला उद्योग जर तिथे सुरू करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे पाहुणे बोलवलेत आणि थायलंडचे तिकडचे जे अथॉरिटीज आहेत, जे तिकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। म्हणजे तो आपली इन्व्हेस्टमेंट तिथे होऊ शकते। आणि त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जे थायलंडचे जे तिकडचे उद्योजक आहेत, त्यांना जर नवी मुंबईत या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तो प्लॅटफॉर्मसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार, जेणेकरून भारत आणि थायलंड या दोघांमधला व्यावसायिक पूल या ठिकाणी होणार आणि नवी मुंबईमध्ये आपण तो या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतो आणि नवी मुंबईच्या लोकांना जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही हा समिटचा आपण आयोजन केलेला है। ये जो समिट है 18 मई 2026 को, ये थाईलैंड और नवी मुंबई, फर्स्ट ऑफ ऑल जो FTA उनका एग्जिस्टिंग है 2003 से 2004 में लागू हुआ था। आज अपॉर्चुनिटी ऐसी है जब सारे ट्रेड रूट्स के इश्यूज आ रहे हैं, तो ये बिजनेस की अपॉर्चुनिटी है। जो बिजनेस अभी स्ट्रगल कर रहे हैं, इंटरनेशनल बिजनेस कर रहे थे, ये उनके लिए एक जरिया है। आइए, थाईलैंड के साइड के बिजनेस आ रहे हैं, ब्यूरोक्रेट्स आ रहे हैं, गवर्नमेंट के लोग आ रहे हैं, इधर से बिजनेसेस आ रहे हैं जो मिलेंगे और देखेंगे कि कैसे बिजनेस मिलके कर सकते हैं। तो इसमें एक नेटवर्किंग भी होगी, इसमें बिजनेस डील्स भी साइन होंगी और इसमें आपके बहुत से जो डाउट्स हैं कि थाईलैंड के साथ हम कैसे बिजनेस करेंगे, वो बहुत से दूर होंगे। इस तरह से थाईलैंड जो कंट्री हम लोग इतने समय से जानते हैं एक टूरिज्म की तरह, वो अब एक बिजनेस के लिए भी इम्पोर्टेंट बन जाएगी। और खासकर ये थर्ड मुंबई या हम नवी मुंबई बोले, जिसका इतना डेवलपमेंट हो चुका है, कनेक्टिविटी इतनी अच्छी है, तो इसका बेनिफिट बिजनेसेस को यहाँ मिलना चाहिए। क्योंकि बिजनेस एक जगह संकुचित रह के नहीं किया जा सकता। बिजनेस का उद्देश्य होना चाहिए जितना आप अपनी टेरिटरी बढ़ाएंगे और लाइक जहाँ डिमांड है वहाँ को केटर करेंगे, तो थाईलैंड में वो डिमांड है। तो ये इसका समिट का ये उद्देश्य है कि आप लोग को एक प्लेटफॉर्म देना जिस पर आप अपने बिजनेसेस को बढ़ा सकें, दोनों साइड्स, एक्सपोर्ट इंपोर्ट जेवीज करके। यही इसका सबसे बड़ा उद्देश्य है, नेटवर्किंग, बिजनेस एंड अंडरस्टँडिंग द बिजनेस वे ऑफ डूइंग। महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल खेड तालुक्यातील शिरवली गावच्या कन्या मिलन गुरव जंगम यांचा कळबणी, शिरवली, निळवणे आणि आपेडे पंचक्रोशीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी मिलन गुरव,
यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या नियुक्तीमुळे परिसराचा सन्मान वाढल्याची भावना व्यक्त केली। यावेळी बोलताना मिलन गुरव जंगम यांनी बाल हक्कांच्या संरक्षणासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। बालक हे देशाचे भविष्य असून त्यांना शिक्षण, संरक्षण, आरोग्य, समानता आणि मत मांडण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे असं त्या म्हणाल्या। तसेच बालमजुरी, बालविवाह आणि बालकांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत प्रत्येकाने बालकांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला विविध गावांचे सरपंच, पोलीस पाटील, महिला मंडळ, सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।